नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. तर ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आता खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडत आहे. आता जवळजवळ सायली ही कोणाची मुलगी आहे हे घरातल्यांना पूर्णपणे कळालंच आहे. तर होतं असं की आता अर्जुनच्या मनामध्ये शंका असते की तन्वी नाही तर सायलीच ही रविराजची मुलगी आहे. तर इथं आता सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात. रविराज आणि प्रतिमासुद्धा आलेले असतात. अर्जुन म्हणतो आपल्याला ना एक गेम खेळायचा आहे. तर सर्वजण खूप एक्साइटिंग होते का बाबा नेमका गेम कोणता आहे. तर अर्जुन म्हणतो हे बघा, पहिलं आहे ना आपण रविराज काकांवरतीच हा गेम ट्राय करायचा आहे. तर ते उठून उभं राहतात आणि मग काय करतो अर्जुन त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधतो. पण इथं तन्वीला थोडीही कल्पना नसते की नेमकं काय चाललेलं आहे. तर आता पट्टी बांधल्यानंतर अर्जुन त्यांच्यासमोर सायली, अस्मिता आणि तन्वीला उभं करतो आणि म्हणतो रविराज काका इथे ना ह्या 3 लेडीज उभ्या आहे, यातून तुला तुझी मुलगी कोण आहे ही परशाने ओळखायची आहे. आता असं म्हणल्यावरती तन्वीला तर खूपच टेन्शन येतं. तिला डायरेक्ट एसीमध्ये घामच फुटलेला असतो की बाबा आता तर मी यांची खरी मुलगी नाही आहे, पण आता या रविराजने जर का सायलीला हात लावला तर आपली काही खैर नाही. हे ऐकल्यानंतर आता सायली अर्जुनकडे बघते. तर अर्जुन तिला डोळे झाकून म्हणतो तू थोड्या फक्त मज्जा बघ. आणि सर्वजण आता इथं चकित झालेले असतात की बाबा अर्जुनने असा का गेम शोधून काढला आहे. त्यानंतर अर्जुन पहिल्यांदा अस्मिताजवळ जातो, अस्मिताच्या हाताला हात लावतो आणि पुढे जातो. त्यानंतर तो सायलीच्या हाताला हात लावतो आणि थोड्या वेळ थांबतो आणि नंतर पुन्हा पुढे जातो. पुन्हा पुढे गेल्यानंतर तन्वीला खूप आनंद होतो की बाबा फायनली बाबांनी हिला त्यांची मुलगी म्हणून ओळखलेलं नाही आहे. परत आता रविराज इथे येऊन तन्वीच्या हातांना हात लावतात आणि तिथे उभे राहतात. तन्वी म्हणते यस आणि रविराज परत पाठीमागं फिरल्यावरती तन्वी शांत होते की बाबा नक्की काय झालेलं आहे. आणि रविराज पुन्हा आता सायलीच्या हाताला हात लावतो आणि त्याला एक मायेचा स्पर्श, एक लेकीचा स्पर्श त्या हातामध्ये जाणवतो. आणि याच ठिकाणी रविराज म्हणतो हीच माझी मुलगी आहे. सर्वजणांना खूप मोठा शॉक बसला असतो की रविराजने बाबा सायलीला हात लावून कसं काय म्हणते की हीच माझी मुलगी आहे. आणि ह्याच ठिकाणी आता अर्जुनच्या मनामध्ये जो संशय होता तो खरा ठरलेला असतो. अर्जुनला सारखं वाटत असतं की सायलीच रविराजची मुलगी आहे आणि आता अर्जुन सत्य शोधून काढणार. आता ते सत्य कसं शोधून काढणार हे तर पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. थँक्यू.